नमस्ते मंडळी, कशी आहेत? तर आज बनवली आहे मच्छी. हे गावरान मच्छी आली होती. आज मच्छीवाला हा घेऊन आला. मला आहे ना रोज दररोज खायला काहीच राहत नाही आहे घरात, कारण सगळ्यांचे डबे गेल्यानंतर घरामध्ये काही राहत नाही. हे कॅट बघा आमची मस्त खाऊन मस्त झोपून गेली. हा लाला आहे, पोपट संग खेळला आणि मस्त झोपून गेला. मंडळी, चॅनल माझं चांगलं वाटतं, चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करत जावं बरं का. तर बघा, काम सगळं घरातलं संपलं आहे. सगळं पटापटापटा आटपून घेतलं आहे. भांडे रात्रीचे धुवून घेतले. घर मस्त छान फिनाईलनं घासून पुसून धुवून काढले, कारण डेली मला घर धुवून काढावं लागते, फिनाईल टाकून, पाणी टाकून, खराटा मारून. तर चला आता बघूया, काहीतरी पोटाचं बघू दे. आता भूक तर लागली आहे. काय नाही आहे घरामध्ये, संपलं आहे. कारण का, सकाळी चपात्या बनवल्या होत्या, हे फ्लावरची भाजी बनवली होती, तर मुलाला दिली नाही, दोडक्याची बनवली होती. तर हे सगळ्यांना तिघांना 3 डब्बे दिले, तर मला काहीच राहिलं नाही. हा भात राहिला आहे, सकाळचा फ्राय केलेला आहे मॉर्निंगचा टिफिनसाठी, पण मला मन बिलकुल बी होय नाही खायला. आणि ह्या 2 चपात्या राहिल्यात. एक अर्धी शिळी रात्रीची आहे आणि आज सकाळची आहे, कारण मला रोज डेली काही राहत नाही. कवा कवा राहते तर मग ते खायला मन होत नाही. आज एवढी भूक लागली, पण घरात आज काहीच नाही आहे. आता मच्छीवाला आला आहे, तर धुवून ठेवली आहे मच्छी. हा मुलगा गेला, दुपारचे 1:30 वाजले. त्याला चहा दिला, कारण तो 1:30 वाजता कामाला जातो आणि रात्री लेट येतो. तर मच्छी धुवून ठेवली होती फ्रीजमध्ये. आता मी बघते, बनवते. तर डेलीच असंच काहीतरी चालत असते, तर विचार करत असते. आणि मुलगा रात्री लेट येतो, तर तो लेट जातो. आणि डेली, आणि काय माहिती मी किती प्रयत्न करते माझ्या स्वतःसाठी ठेवण्यासाठी जेवण, पण ते काय राहतच नाही आहे. तर त्याच्यामुळं चला बघूया, मग मच्छी फ्राय करते या बनवते. तर आबडधोबड समजतं ना तुम्हाला, आबडधोबड म्हणजे एकटीसाठी. हे छोटंसं बाळ आहे, माझ्या घरात यायला लागलं आहे, पण जबरदस्ती त्या भैयाने बाया त्या मुलाला सांगतात की त्या बाळाला वडू वडू, आणि ते मुलगा, ते छोटंसं बाळांना जाणं नाही चाहत. तर काय बोला, त्या मुलाला तसंच वडायला लागले ना. ह्या लोकांना ना उपकार आणि जाणीव ना बिलकुल बी नाही आहे, बिलकुल नाही. तर हे मच्छी अशी फ्राय व्हायला लागली. 2च मच्छी, कांदा लसूण मसाला तेलामध्ये टाकला, आणि कढीपत्ता आणि हळद, तिखट, मीठ, कांदा लसूण मसाला तेवढंच बनवून आबडधोबड ही मच्छी बनवून रेडी झालेली आहे मंडळी. चला आपण खाऊन घेऊया, आणि सगळेजण या खायला. आजची रेसिपी इकडे संपून जाती. व्हिडिओ बघून घ्या आणि कसा वाटला कमेंट सांगून द्या.